हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. महाराष्ट्र सेट परीक्षा 2024 पेपर फर्स्ट विभाग चौथा कम्युनिकेशन्स मीन्स संदेशवहन यावर आपण सरावासाठी काही वस्तुनिष्ठ प्रश्न बघणार आहोत. कम्युनिकेशन्स मीन्स संदेशवहन या विभागावर महाराष्ट्र सेट परीक्षेमध्ये 10 मार्क्सला प्रश्न विचारले जातात. तर असेच प्रश्न आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 51. संप्रेषण म्हणजे टिंबटिंब होय. पर्याय क्रमांक अ. संदेशग्रहण. पर्याय क्रमांक ब. संदेशदाता. पर्याय क्रमांक क. संदेशवहन. पर्याय क्रमांक ड. संदेश. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क. संदेशवहन. प्रश्न क्रमांक 52. खालीलपैकी कोणता प्रभावी संदेशवहनाचा सिद्धांत नाही? पर्याय क्रमांक अ. प्रत्ययकारी व विषयोत्पादक वार्तालाप. पर्याय क्रमांक ब. श्रोत्यांचा सहभाग. पर्याय क्रमांक क. माहितीचे एकतर्फी स्थानांतर. पर्याय क्रमांक क. पर्याय क्रमांक ड. ग्रेपवाईनचा व्यूहरचनात्मक उपयोग. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. श्रोत्यांचा सहभाग. प्रश्न क्रमांक 53. शिक्षण प्रक्रियेत टिंबटिंब हा संदेशदाता असतो. पर्याय क्रमांक अ. शिक्षक. पर्याय क्रमांक ब. पालक. पर्याय क्रमांक क. विद्यार्थी. पर्याय क्रमांक ड. मुख्याध्यापक. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. शिक्षक. प्रश्न क्रमांक 54. संप्रेषण चक्रामध्ये प्रेषकाची क्रमित कार्य पुढीलप्रमाणे असतात. पर्याय क्रमांक अ. संग्रह, सुसूत्रीकरण, सांकेतीकरण, प्रक्षेपण. पर्याय क्रमांक ब. ग्रहण, निःसांकेतीकरण, अन्वय, प्रक्षेपण. पर्याय क्रमांक क. ग्रहण, सुसूत्रीकरण, निःसांकेतीकरण, प्रक्षेपण. पर्याय क्रमांक ड. सांकेतीकरण, सुसूत्रीकरण, निःसांकेतीकरण, प्रक्षेपण. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. संग्रह, सुसूत्रीकरण, सांकेतीकरण, प्रक्षेपण. प्रश्न क्रमांक 55. खालील 2 विधाने दिली आहेत. विधान 1. अध्यापकाद्वारे दिलेले आक्रमक व भडकवणारे वाक्य वर्गसंप्रेषणात शैक्षणिक रूपाने प्रभावी बनवितात. विधान 2. योग्य शब्दाची निवड वर्गसंप्रेषण प्रक्रियेस विश्वास निर्माण करते. वरील विधानांच्या आधारे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य उत्तर शोधा. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. विधान 1 चुकीचे आहे आणि व विधान 2 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 56. दूरदर्शनाच्या शैक्षणिक वाहिनीचे नाव टिंबटिंब आहे. पर्याय क्रमांक अ. प्रसार भारत. पर्याय क्रमांक ब. ज्ञान भारती. पर्याय क्रमांक क. शिक्षा भारती. पर्याय क्रमांक ड. अल्फा. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. ज्ञान भारती. प्रश्न क्रमांक 57. स्वसंवाद, संवाद, गटसंज्ञापन आणि जनसंज्ञापन हे संज्ञापनाचे प्रकार कोणत्या निष्कर्षावर बेतलेले आहेत? पर्याय क्रमांक अ. संज्ञापनासाठी वापरलेले माध्यम. पर्याय क्रमांक ब. पर्याय क्रमांक ब. सहभागी घटकांमधील संदेशाचे स्वरूप. पर्याय क्रमांक क. संज्ञापनामध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींची संख्या. पर्याय क्रमांक ड. संज्ञापनाचा सामाजिक संदर्भ. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क. संज्ञापनामध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींची संख्या. प्रश्न क्रमांक 58. वर्गामध्ये प्रभावीरित्या अध्यापन करण्यासाठी टिंबटिंब. पर्याय क्रमांक अ. पाठ्यपुस्तकाचा वापर करावा. पर्याय क्रमांक ब. व्याख्यान पद्धतीचा वापर करावा. पर्याय क्रमांक क. विद्यार्थ्यांसोबत दुहेरी संदेशवहन असावे. पर्याय क्रमांक ड. वर्गामध्ये नोट्स द्यावे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क. विद्यार्थ्यांसोबत दुहेरी संदेशवहन असावे. प्रश्न क्रमांक 59. कोणाच्याही घरी टिंबटिंब असणे आवश्यक आहे. पर्याय क्रमांक अ. दुचाकी. पर्याय क्रमांक ब. दूरदर्शन. पर्याय क्रमांक क. टेलिफोन. पर्याय क्रमांक ड. पुस्तकालय. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. पुस्तकालय. प्रश्न क्रमांक 60. ग्रेपवाईन ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या नावाने सुद्धा ओळखली जाते? पर्याय क्रमांक
खालच्या दिशेने होणारे संदेशवहन, पर्याय क्रमांक ब. अनौपचारिक संदेशवहन, पर्याय क्रमांक क. वरच्या दिशेने होणारे संदेशवहन, पर्याय क्रमांक ड. क्षितिज समांतर संदेशवहन. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. अनौपचारिक संदेशवहन. प्रश्न क्रमांक 61. संप्रेषण प्रतिभागीची निवड कोणत्या घटकाने प्रभावित होते? पर्याय क्रमांक सानिध्य, उपयोगिता व एकटेपणा, पर्याय क्रमांक ब. उपयोगिता, गुप्तता व असंवादिता, पर्याय क्रमांक क. गुप्तता, असंवादिता, छळ, पर्याय क्रमांक ड. विषमता, असंवादिता, विचलन. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. सानिध्य, उपयोगिता व एकटेपणा. प्रश्न क्रमांक 62. ज्ञानदर्शन ही टिंबटिंब आहे. पर्याय क्रमांक अ. शैक्षणिक वाहिनी, पर्याय क्रमांक ब. मनोरंजन वाहिनी, पर्याय क्रमांक क. बातमी वाहिनी, पर्याय क्रमांक ड. भूगोल वाहिनी. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. शैक्षणिक वाहिनी. प्रश्न क्रमांक 63. टिंबटिंब ही वाहिनी अभियांत्रिक व तंत्रज्ञान विषयाचे प्रक्षेपण करते. पर्याय क्रमांक अ. व्यास, पर्याय क्रमांक ब. ज्ञानदर्शन, पर्याय क्रमांक क. एकलव्य, पर्याय क्रमांक ड. आजतक. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क. एकलव्य. प्रश्न क्रमांक 64. संज्ञापनाची परिणामकारकता सर्वसाधारणपणे कशाच्या आधारे ठरवली जाते? पर्याय क्रमांक अ. प्रतिसादाचा दर्जा, पर्याय क्रमांक ब. प्रेक्षकाचे हेतू आणि निष्कर्ष, पर्याय क्रमांक क. माध्यमाचा सुयोग्य वापर, पर्याय क्रमांक ड. संदेशाचा सोपेपणा. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. प्रेक्षकाचे हेतू आणि निष्कर्ष. प्रश्न क्रमांक 65. ज्ञानदर्शन वाहिनीची सुरुवात टिंबटिंब रोजी झाली. पर्याय क्रमांक अ. 26 जानेवारी 2004, पर्याय क्रमांक ब. 26 जानेवारी 2000, पर्याय क्रमांक क. 15 ऑगस्ट 1984, पर्याय क्रमांक ड. 15 ऑगस्ट 2000. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. 26 जानेवारी 2000.